आयुर्वेद कॅन्सरला ठीकच करू शकत नाही का? किंवा आयुर्वेदात उत्तरच नाहीये का? डॉक्टर म्हणून तुमच्याकडे काय-काय प्रश्न घेऊन येतात लोक? कॅन्सरबद्दल एकतर समाजामध्ये भीती आहे, खूप भीती आहे, ट्रेमंडस भीती आहे. त्याचं कारण काय? ज्या आजाराला क्युअर आहे त्याच्या आजाराची भीती नाही. आज डायबिटीसला कोणी घाबरतं का? नाही घाबरतात. एखादा जो खूप गुंडा असतो त्यालाच घाबरला जातात. कॅन्सरला ट्रीटमेंट नाही म्हणून घाबरतात. अशा कॅन्सरला आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट आहे की नाही हे पहिला प्रश्न असतो त्यांच्या डोक्यात. पण कॅन्सर हा असा नाही आहे, पूर्ण शरीराचा आजार आहे आणि त्याला जी ट्रीटमेंट दिली जाते ती त्यांना समजलेली नसते. सर्जरी म्हणजे फार मोठी ट्रीटमेंट वाटते. सर्जरी म्हणजे खरं म्हणजे गाठ काढणं आहे. केमोसुद्धा एक टेम्पररीच ट्रीटमेंट आहे, कारण जे कार्सिओजेनिक सेल आहेत ते जे निर्माण होतात आणि वाढतात त्याला कंट्रोल करणारी ट्रीटमेंट आहे. पण मुळात ते कार्सिओजेनिक सेल निर्माण होता कामा नये ना. त्या जीन्सवर कोण काम करतं? त्या DNA वर कोण काम करतं? त्या जीन्सवर काम करण्यासाठी, DNA वर काम करण्यासाठी आयुर्वेदिक सायन्सच पाहिजे. आणि आयुर्वेदिक सायन्सशिवाय ते शक्यच नाही. की मी तर म्हणेन कॅन्सर हा आयुर्वेदाशिवाय ट्रीटच होत नाही.